प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या सोहळ्यातल्या भाषणात आमदार सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे। बीड जिल्ह्याचं राजकारण, समाजकारण, इतिहास, राजकीय वारसा आणि सध्याची परिस्थिती यावरती सुद्धा जोरदार वक्तव्य केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवान आणि बाहुबली असून हेच आमचं काम करू शकतात असं म्हणत योजना मंजूर झाल्यास मी जिवंत राहील किंवा नाही, पण या मतदारसंघातून भाजपाचाच आमदार राहील असं धस यांनी म्हटलेलं आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासलेली आहे। मात्र सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जी कणखर भूमिका घेतली त्याचंही धस यांनी कौतुक केलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे। जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा। आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ही जी कणखर भूमिका। आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे। माननीय मुख्यमंत्री, परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती। 1.68 आम्हाला आलं। पोलावरमच्या अगेन्स्ट 7 TMC पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं। 9.66 दिलं। तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे। आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार भी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात। प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, ते तुमचा लाडका आहे। तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब, मी खरंच लाडका आहे साहेबांचा। साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत। मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं। दीवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात। त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर, शशी कपूर हे भाऊ असतात। माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिलं। निरूपा राय त्यांची आई असती, शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला। तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है। मला म्हणते तेरे पास क्या है? तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदरभाव आणि ममत्व भाव आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे। तर दुसरीकडे सुरेश धसांच्या टोल्यांवरती पंकजा मुंडे यांनी सुद्धा पलटवार केलेला आहे। फडणवीसांना ते बाहुबली म्हणाले तर मला शिवगामी म्हणायचं। मी सुद्धा मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे, मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, त्यामुळे बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी भेदभाव करणार नाही, मी काम करताना जात धर्म पाहत नाही असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे। 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले। ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत। राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत। ते आदरणीय सुरेशांना धस भाव येतोय, कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते।
तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले? जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. 2003 मधला उल्लेख केला. 2003 देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही, जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे, राधाकृष्ण वाके पाटील मंत्री आहे. तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन, पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का, पत्रिकेत नाव आहे का, माझी खुर्ची कुठे आहे, ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही. तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते. या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही. सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला, 5 वर्ष मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही. या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे. याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचं मान्य केलं. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी जनहित याचिका दाखल केली होती. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे. बीड परभणी प्रकरणात सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना आहे. बीड परभणी प्रकरणात सरकार सत्य लपवतंय. सातत्याने आरोपींना पाठीशी घातलं जात आहे. अजून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. खरं तर मुख्यमंत्र्याला